चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी मधील राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल हा टॉपिक त्या ठिकाणी पाहूया. अशा पद्धतीने क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला होतो आणि सेंटरला एक वर्ब किंवा एक नाउन त्या ठिकाणी वर्ड त्या ठिकाणी दिला असतो आणि या वर्डशी रिलेटेड आपल्याला वर्ड त्या ठिकाणी या डायग्राम मध्ये राईट करायचे असतात, लिहायचे असतात. वॉटर शी रिलेटेड या ठिकाणी क्लीन हा वर्ड त्यांनी आपल्याला दिला आहे. क्लीन हा जो वर्ड आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. वॉटर या वर्डशी रिलेटेड आपल्याला ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी या डायग्राम मध्ये या बॉक्स मध्ये त्या ठिकाणी फिल करायचे आहे. तर वॉटरशी रिलेटेड वर्ड आहे क्लीन, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे प्युअर, डर्टी, फ्रेश, कूल, हॉट. अशा पद्धतीने आपण ही डायग्राम कंप्लीट केली आहे. क्लीन हा जो वर्ड आपल्याला त्यांनी दिलेला होता तो ऍडजेक्टिव्ह होता, म्हणजेच अदर बॉक्स मध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह वर्ड त्या ठिकाणी फिल करायचे होते. क्लीन म्हणजे स्वच्छ, प्युअर म्हणजे शुद्ध, डर्टी म्हणजे घाणेरडे, फ्रेश म्हणजे ताजे, कूल म्हणजे थंड, हॉट म्हणजे गरम. अशा पद्धतीने वॉटरशी रिलेटेड वर्ड आपण या डायग्राम मध्ये फिल केलेले आहेत. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. सेंटरला एक वर्ड दिला असतो, तो नाउन असतो किंवा वर्ब असतो. आता वॉटर हा वर्ड नाउन आहे, त्या नाउनशी रिलेटेड आपल्याला एक ऍडजेक्टिव्ह वर्ड त्यांनी दिलेला होता आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला अदर वर्ड या बॉक्स मध्ये फिल करायचे होते. अशा पद्धतीने वॉटर क्लीन असते, प्युअर असते, डर्टी असते, फ्रेश असते, कूल असते, हॉट असते. अशा पद्धतीने आपण अदर वर्ड या डायग्राम मध्ये फिल केलेले आहेत. लँग्वेज स्टडी मध्ये 2 मार्कासाठी हा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, परंतु जो वर्ड त्याने दिला असतो तो आपण आयडेंटिफाय करायचा. तो ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्ह जर असेल तर ऍडजेक्टिव्ह या बॉक्स मध्ये आपल्याला फिल करायचे आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल हा एक लँग्वेज स्टडी मधील टॉपिक त्या ठिकाणी पाहिला. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे नवीन व्हिडिओ पहा.